जवळ पुढच्या बातमीकडे तर शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर होत असलेल्या 50 खोक्यांच्या आरोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केलंय। 50 खोक्यांच्या हिशोबाने 40 आमदारांचे 2000 कोटी होतात आणि एवढा पैसा कुठून आला असा सवाल राज ठाकरेंनी संयुक्त मुलाखतीतून केलाय। पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? फार तर संशोधनाचा विषय आहे, फार विषय गाजलेत, 50 खोके एकदम ओके। आणि त्यावेळेच्या चर्चेमध्ये काय पुरावे तर आम्ही म्हणू शकत नाही, पण चर्चा खूप जोरात होती। आणि हे फोडाफोडीचं जे काही राजकारण महाराष्ट्रात झालंय ते 2014 नंतरच या देशामध्ये हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं। आणि महाराष्ट्राचे तर आणि महाराष्ट्राची अब्रूच घालवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणजे लोकांनी आता कुणावर विश्वास ठेवावा, खरं तर अशी परिस्थिती या लोकांची आहे। पण पैसा हा आला कुठून याचा जर विचार केला तर पैसा हा भ्रष्टाचारातूनच कमवला होता।